नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. महासत्ता चौकात फायरिंग, दोन्ही आरोपींना अवघ्या काही तासात अटक. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तात्काळ कारवाई. इचलकरंजीत खळबळ. इचलकरंजी शहरातील महासत्ता चौक परिसरात बुधवारी 4 मार्च रात्री झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही तासात अटक केली. या घटनेमुळे रात्रीच्या सुमारास भर चौकात भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओमकार जितेंद्र कांबळे, वय वर्ष 22, राहणार सांगलीवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली, याचा यापूर्वी आरोपी अनुराग सूर्यवंशी व त्याच्या मित्रासोबत वाद झाला होता. या वादातून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यातून जमिनीवर सुटल्यावर पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधक कारवाई संदर्भात ओमकार कांबळे हा अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात गेला होता. तेथून बाहेर पडून तो मोटारसायकलवरून जात असताना महासत्ता चौक परिसरात अनुराग सूर्यवंशी आणि त्याचा साथीदार ओमकार शेंडे यांनी आधी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याच्यावर पाळत ठेवली. त्यानंतर आरोपींनी त्याच्याकडे असलेल्या अग्निशस्त्रातून गोळीबार करून कांबळेला गंभीर जखमी केले आणि घटनास्थळावरून फरार झाले. भर चौकात झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी तात्काळ आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि इतर कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी अनुराग सूर्यवंशी हा आपल्या साथीदारांसह इचलकरंजीतील रेणुका माता मंदिर, नदीवेस नाका परिसरात वावरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी अनुराग अमोल सूर्यवंशी, वय वर्ष 20, राहणार शिकलगार हाऊस, पुजारी मळा, इचलकरंजी व ओमकार संजय शेंडे, वय वर्ष 20, राहणार यशवंत कॉलनी, इचलकरंजी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पुढील तपासासाठी त्यांना इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ तसेच वैभव पाटील, गजानन गुरव, महेश पाटील, संजय कुंभार, प्रदीप पाटील, हिंदूराव केसरे, अनिल जाधव, राजेश राठोड, हंबीरराव अत्तिये आणि सागर चौगले यांच्या पथकाने केले.